जिल्हा बँकांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारू नयेत असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिल्यानंतर रत्नागिरी जिल्हा बँकेत ग्राहकांनी एकच गोंधळ घातला। आम्ही पैसे भरायचे कुठे असा सवाल करत रत्नागिरीतल्या माळ नाका इथल्या बँकेत महिलांनी व्यवस्थापकांना घेराव घातला। बचत गट आणि छोटे कर्जदार महिला बँकेत पैसे भरण्यासाठी आल्या होत्या। तिथे त्यांच्याकडच्या जुन्या 500-1000च्या नोटा जिल्हा बँकेने नाकारल्यानंतर त्या आक्रमक झाल्या। आता आपल्याला 1250चाच हप्ता आहे, पण तो भरताच येत नाहीये। म्हणजे 1000ची नोट पाहिजे किंवा 500-500च्या 2 नोटा पाहिजेत आणि 250 रुपये पाहिजेत वरती, पण ते आणायचे कुठून? जेव्हा आम्ही आता इथे द्यायला आलो तेव्हा कसं होतं की इथे सर म्हणतात की आता ह्या 500-500च्या नोटा किंवा 1000च्या नोटा आम्ही घेत नाही आहोत आणि नवीन नोटा आता ज्या आल्यात त्या आमच्याकडे अजूनपर्यंत आलेल्या नाहीत। मग आम्ही ते पैसे भरायचे कुठून? मग ते थोडे दिवसासाठी जोपर्यंत सुरळीत काम होत नाही तोपर्यंत तरी त्यांनी आम्हाला कोऑपरेट करावं। या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रिझर्व्ह बँकेनं सर्व जिल्हा बँकांना आदेश दिलेत की 500 आणि 1000च्या नोटा घेण्यास यांना बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळते। अनेक महिलांनी या ठिकाणी कर्ज काढलेत, मात्र कर्जाच्या रकमा भरायच्या कसा असा प्रश्न पडलाय, कारण या महिलांकडे सध्या 500 आणि 1000च्या नोटाच आहेत। काही महिलांमध्ये अशा प्रश्न निर्माण झालाय की त्यांचं अकाउंट जे आहे ते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्येच आहे, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या बँकेमध्ये पैसे भरणार तरी कसा असा प्रश्न या महिलांसमोर पडलाय। आपल्यासोबत अशाच काही महिला आहेत। ताई, तुम्हाला काय सांगण्यात आलं आणि तुम्ही कशा प्रकारचं कर्ज काढलात आहे? सर, माझं नाव संध्या संजय बावणे आहे। आमचा फुलांचा व्यवसाय आहे, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, आम्ही असे व्यावसायिक आहे एस टी स्टँडवरचे। पण आम्हाला 25-25 हजार रुपये कर्ज देण्यात आलेलं आहे आणि आमचे बहुतेक लोकांचे 2 हप्ते 3 हप्ते थकीत आहे, पण ते आता 1500चे आम्ही या महिन्यात 20 तारखेला पूर्ण करणार होतं। साहेबांनी आम्हाला सांगितलं की हे पैसे आम्ही घेणार नाही, मग हप्ते कसे भरायचे? मग सरांचे तर फोन आम्हाला जाणारच, मग लोक कसे घाबरतात पैशासाठी, मग हे पैसे भरायचे कुठून असं म्हणतात आहे। मग आता बँकेमध्ये आम्ही पैसे घेणार नाही म्हणा, बहुतेकांकडे 1500 आहे। आता धंद्यावाला व्यावसायिक म्हटल्यानंतर 1500च घेणार, त्याच्यानंतर तो धंदा होतो। आमचा फुलांचा व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये आम्ही 25-25 हजार रुपये 350 लोकांनी कर्ज घेतलेलं आहे। बहुतेक लोक आमचे कर्जबाजारी आहे। त्याच्यात या बहुतेकशा महिला ज्या आहेत त्या सध्या कर्ज काढून या ठिकाणी आपलं गुजारण जे आहे ते करतात। मात्र 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सर्व जिल्हा बँकांमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळतं। रत्नागिरीमध्येही अशीच सध्या परिस्थिती पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।